तर नमस्कार मित्रांनो, गप्पा गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप असं सहर्ष स्वागत आहे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही जे प्रेम दिलं माझ्या व्हिडिओला, म्हणजे पाठीमागं तुम्ही पाहू शकता कुठला असा माझा सेटअप नाहीये, कुठला काही असं मोठा भव्य दिव्य असं कॅमेरा सेटअप नाहीये, लाईट सेटअप नाहीये, काही नाहीये, कॅमेरा माईक पण नाहीये माझ्याकडं. पण तरी तुम्ही मला ज्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये खूप चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खरंच मी तुमचा खूप आभारी आहे. आता येऊया मेन मुद्द्यावरती येऊया. तुम्ही जे थंबनेल बघितलंय, हो, आपण आज त्याच विषयावरती बोलणार आहोत. हाकामारी. हाकामारी ही खरंच होती का फक्त एक भूमिका होती? आत्ताच्या घडीमध्ये जर विचार करायला गेलं तर अशा पद्धतीच्या गोष्टीकडे कोणी विचार पण करणार नाही आणि कोणी त्या गोष्टीकडे लक्ष पण देणार नाही. आजच्या पोरांना जर असं सांगितलं की एक हाकामारी नावाचा प्रकार होता, जे की 7च्या नंतर कुठल्याही प्रकारे गावातून बाहेर लोक, घरातून बाहेर लोक निघत नसायचे, दरवाजा लावून बसायचे, तर आताच्या घडीमध्ये पोरांना तो विश्वास बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये, बऱ्याचशा खेड्यागावामध्ये हे प्रकार सर्रासपणे सुरू होते आणि या गोष्टीला स्वतः मी अनुभवलेला आहे. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर कर्नाटकमध्ये देखील याच प्रकारचा जो थैमान माजला होता की त्याच विषयावरती एक चित्रपट देखील श्रद्धा कपूरचा सध्या आलेला आहे. स्त्री स्त्री भाग 1 आणि स्त्री भाग 2 दोन्ही चित्रपट त्याच विषयावरती त्यांनी केलेले आहेत. मात्र त्या चित्रपटामध्ये बरंचसं काही त्यांनी खेळले आहेत त्याच्यामध्ये. तो शेवटी आता त्यांचा तो एंटरटेनमेंटचा भाग आहे. पण मित्रांनो, जर आजच्या काळामध्ये पाहायला गेलं तर ही हाकामारी म्हणजे नक्की काय होती आणि नक्की याचा परिणाम काय होत होता, तर मी माझा अनुभव तुम्हाला मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन सूर्यवंशी, तुम्ही आज गप्पा गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एक काळ असा होता की ज्या वेळेस तुमचा आपला स्मार्टफोन नव्हता, फक्त एक टेलिफोन होता, जे की फोन कोणाचा आला तर कोणीतरी पळत जायचं, तिथं जाऊन सांगायचं. म्हणजे तो जो काळ होता तो एक जगलेत लोक, नाही का, ते एक खूप वेगळा तो काळ होता. लोक सोबत राहायचे, लोक काही पण छोटंसं काही झालं तर लोक एकमेकांमध्ये सहभाग घ्यायचे. मात्र एक घटना अशी होत गेली, त्याला आपण भूमिका म्हणू की वास्तविकता, ते आपण आता ती ज्याची त्याला माहिती आहे. तर भूमिका अशी उडाली होती आणि लोकांचं म्हणणं असं होतं की रात्री 7 नंतर एक बाई, एक लेडीज, एक महिला दरवाजावर येते आणि दरवाजा वाजवते. तुमच्या घरातल्या कुठल्याही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजानं ती तुम्हाला आवाज देते आणि तिच्यासोबत कुणीतरी एकजण फिरायचं. ही एवढी प्रसिद्ध त्यावेळेस ती चर्चेत असलेली ती घटना होती. आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवरती लोकांचं घरातून बाहेर निघणं पण एक प्रकारे मुश्किल व्हायचं. 7 नंतर कोणीही घरातून बाहेर निघत नसायचं, सगळे चिडचिड झोपून राहायचे. भलेही कुणी जरी समजा ओळखीचं जरी घरात दरवाजा वाजवत असेल तर घरातले शांत झोपून राहायचे. झोपून राहा, दरवाजा उघडू नको, हाकामारी असेल. म्हणजे इतकी भीती त्या हाकामारीची त्यावेळेस झालेली होती. आणि सांगणारे बहादर तर असे असायचे की सांगायला नको, नाही का, की कुणी जर म्हणलं ना, सकाळ झाली की प्रत्येकाचा आपापला एक ठरलेला असायचं की चर्चा असायची फक्त की यार कुठं आली होती का हाकामारी, कोणाला काही गेलं का. पण त्यातली त्यात अशी चर्चा कानावर यायची कुडून काय काय की अरे त्यांनी बघितली बरं का, अरे त्यांच्या घरावरती हाकामारीनं दस्तक दिली होती बरं का, अरे त्यांच्या घरामध्ये कुणीतरी वाजवलं होतं. पण त्यांच्या कोणाच्या, पण असं प्रत्यक्षात मात्र कुणी असं येऊन सांगायचं नाही की हो आमच्या घरामध्ये मी स्वतः पाहिली त्या हाकामारी, असं मात्र आम्हाला आतापर्यंत कोणीही भेटलेलं नाही. तर मित्रांनो, हा प्रकार जो होता तो आमच्या गावामध्ये पण सर्रासपणे सुरू होता. अक्षरशः तुम्हाला खोटं सांगत नाही, 4 वाजता रविवारचा झपाटलेला चित्रपट लागलेला असायचा. म्हणजे वेगवेगळे पण असायचे, पण रविवारचा आपला लक्षामामा म्हणल्यावर काय विषय राहू आपला, त्यात परत झपाटलेला म्हणल्यावर त्यावेळेसचा सगळ्यात मोठा हॉरर चित्रपट आमच्यासाठी असायचा. 90च्या व्यक्तींना हे सगळं माहिती असेल, नाही का. तर झपाटलेला चित्रपट 4 ते 6 पर्यंत बघायचा, 4 ते 6, 6:30 पर्यंत. आणि 7 वाजता दरवाजा लावून बंद आपलं घरामध्ये, नाही का. आणि खोटं सांगत नाही तुम्हाला, एक तर झपाटलेला त्यावेळेसचा जो चित्रपट होता तो खतरनाकच होता, नाही का. तो बनवलेलाच बाहेर होता. आणि त्यात परत हाकामारीचं टेन्शन आईला, म्हणजे ते पार टेन्शन मध्ये माणसाला झोप यायची नसायची राव, माहिती का. झोपीमध्ये पण ती हाकामारी दिसायची, ते तात्या इंचू असं वाटायचं त्या हाकामारी सोबत तात्या इंचूच फिरतो का काय काय माहिती, असं वाटायचं, नाही का.
म्हणजे लहानपणी त्या गोष्टी आपल्या ज्यावेळेस आपण त्या काही गोष्टी ऐकतो, त्या परिसरातून आपण जातो, त्या वातावरणातून जातो, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी जाणवू लागतात नाही का, त्या गोष्टी भासू लागतात, झोपेत असू द्या, प्रत्यक्षात असू द्या. तर ही हाकामारीचा जो प्रकार होता हो फक्त महाराष्ट्रातच नव्हता, तर बाकीच्या पण काही राज्यात होता. जसं की कर्नाटकचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, तिथं मात्र काहीतरी वेगळंच होतं. तिथं त्यांनी काहीतरी भिंतीवरती लिहिलं होतं की ओ स्त्री कल आणा, म्हणजे कल आणाचा अर्थ काय होतं की उद्या या, म्हणजे आज वाचलं तर उद्या या, अशा पद्धतीची पण तिथं भूमिका होती नाही का कर्नाटकमध्ये. त्या दिवसावरती त्यांनी स्त्री चित्रपट पण बनवलेला आहे. तर मित्रांनो, माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की हाकामारी एक एक काळ हाकामारीनं खूप गाजवलाय. गाजवला म्हणजे तिचा खूप, म्हणजे हे मोबाईलच्या जमान्यामध्ये हे आता तरी मोबाईल आहे, पण त्या जमान्यामध्ये हाकामारीचं खूप मोठं पॉवर होतं नाही का. हाकामारी आहे, हाकामारी आहे, ती दिसायची. काही बहात्तर तर असे सांगायची, ती दिसायला पण अशी उंच चोळी असायची, पांढरी साडी घातलेली असायची, तिच्यासोबत एक माणूस फिरतो. अरे पण हे सांगणार ही फक्त एक चर्चा. मला कोणीतरी सांगितलं, मी कोणाला तरी सांगायचो, कोणीतरी तिसऱ्याला सांगायचं. पण ज्यानं हे सुरुवात केली सांगायला, ज्यानं कोणी बघितले, हे मात्र माणूस आम्हाला अजूनही भेटला नाही. तो कुठं कोणत्या दफनात आहे बिचारा, काय माहिती, आम्हाला तर काय माहिती नाही. तर मित्रांनो, हाकामारीचं तो भाग झाला. मात्र नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस हे खूप अतिप्रमाणात होत गेलं, लोक अक्षरशः घरातल्या माणसाला पण दरवाजा उघडायला घाबरत होते. जर समजा कदाचित माझे वडील जर कोणत्या गावाला गेले असतील आणि ते जर वापस येणार असतील, तर रात्रीचे त्यांना 9, 10, 11, 12 जर वाजत असतील आणि कदाचित ते आले आणि दरवाजा जर त्यांना वाजवला, तर आम्ही 4 वेळेस विचारायचो कोण आहे, म्हणजे ते वडिलांचा आवाज ऐकून पण आम्ही घाबरायचो नाही का, कोण आहे. मग शेवटी आमच्यातला एक जण हळूच कुणा आपल्या खिडकी दौड हळूच उघडायचा आणि बघायचा, बाबा नक्की आपले वडीलच आहेत का. जेव्हा वडीलच आहे हे खात्री पडली की 0 मिनिटामध्ये आम्ही दरवाजा उघडायचो, वडिलाला आत घ्यायचो, परत दरवाजा लावून घ्यायचो. म्हणजे एवढी ती धास्ती त्या हाकामारीची आमच्यासारख्यांना ती लागलेली होती. तुमचा पण काय एक्सपिरियन्स असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि याच्यावरती आपण अजून बरंचसं काही बोलू नाही का. मला सांगा, ज्यावेळेस हाकामारीचा हा मुद्दा चालत होता, तो झाला संपला. एवढा काळ त्या हाकामारीने गाव झाला, पण नंतरचा एक जो गौप्यस्फोट जो माझ्याही कानावरती आला होता, तो खरा आहे की खोटा आहे ते मला माहिती नाही. की काही 2 नंबरच्या धंद्या करणाऱ्या लोकांनी, 2 नंबरचा धंदा म्हणजे जे काही वाळू तस्करी करणारे जे लोक होते, वाळू तस्करी, लक्षपूर्वक आहे का, वाळू तस्करी करणारे जे लोक होते, यांनी त्यांच्या सोयीसाठी हा पूर्ण कांड रचला होता. असं देखील मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा रंगली होती की वाळू माफियांनी त्यांना त्यांचे जे गाड्या आहेत ते सोयीस्कर गावातून बाहेर जावात याच्यासाठी त्यांनी हा कांड रचला होता. हाकामारी नावाचं एक त्यांनी पात्र तयार केलं होतं. आता हे कितपत योग्य आहे, कितपत खरं आहे, हे मात्र मला पण माहिती नाही. आणि तुम्हाला जर याच्याबद्दल काय माहिती असेल तर मला नक्कीच सांगा. आणि हाकामारीबद्दल तुमचे काय अनुभव आहेत, काय एक्सपिरियन्स आहेत, तुम्ही मला ते देखील तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओला माझ्या सपोर्ट करत राहा. माझ्याकडे काही नाही मित्रांनो, माझ्याकडे फक्त माझं कम्युनिकेशन